बे रावल्या बोरून आलं बे मला. पाणी दे बरं जरा. चल ना लॉकडाऊन खेळू. मी एक काम करतो, मी तुला बिर्याणी खाऊ घालतो माझ्या हातानं बनवलेली. खाता का? बिर्याणी बॅगच्या बाहेर कोणता आहे? गुरुवार काऊन काय झालं? अबे माझी माय मारल ना. अबे शोचा टाइम झाला ना बे भैताडा. वेलकम पोट्टे हो. नवीन कच्च्या कोऱ्या कच्च्या कोऱ्या. जमत नसन तर फक्त शोचं नाव घे. आमच्या शोचं नाव आहे कम्प्लिटली आणि आमच्यासारखं ऑनेस्ट कुणीच नाही. तो पोट्टे हो, आजच्या टॉपिकचं नाव आहे विकास. जो की मला भेटलाच ना, कारण की त्याने माझे 500 रुपये चोरले आहे. अबे थो नाही ना, देशाचा विकास. सॉरी, विकास आपल्याला भेटूनच नाही राहिला. त्याचे खूप सारे कारण आहे. मी संदर्भासहित स्पष्टीकरण देतो. हे साले व्हिडिओ कॉल संपतच नाही. म्हणजे अंबानी साहेबांना जेव्हापासून असा डाटा फेकला फुकतात, लोक लागले की चाले. उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत नुसतं कच बोट पुचकत राहते. एखादा महामारी सारखं रक्त पण भिडते. घरच्याला तर कामच नसते, उठ सूट व्हिडिओ कॉल. म्हणजे मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे कोणाच्याच घरच्याशी. त्याच्या फोनाला म्हणजे प्रॉपर प्लॅनिंग करायला लागते. पुरा CID वाला फील येते. एका साईडले बाप उभं राहते, एका साईडले माय. बाबाजीच्या चेहऱ्यावर काहीच एक्सप्रेशन नाही राहत. अख्खे ते CIDच्या देहासारखे उभे राहते. ते वाटच पाहत राहते का पोट्टा आता चुकी करण ना, त्याच्या डोंगरावर लात मारून 2 तुकडे करील. 2च तर तुकडे राहते ना. हो का? पाय बरं आहे. आईचं म्हणजे विचारूच नका. इतकी हुशार राहते का बा, त्या व्हिडिओ कॉलवर ते ओळखते का मागं जे पेटवली आहे ते अगरबत्ती नाही, ब्रिस्टॉलची सिगरेट आहे. आईची माया अपरंपार. आणि घरच्याच्या फोन आला तर एकदम जंगल सफारी टूर द्यायला लागते त्याला. आणि तुम्हाला तर माहीतच आहे, बॅचलरची रूम म्हणजे वुहान लॅबपेक्षा भारी. घातक. इबोला, करोना, चिकनगुनिया कवाच मेले राहील. आणि तुमच्या न विचारणाऱ्या नातेवाईकांची जागा खाली उंदर कुसुंद्र्या या सगळ्या घेतली राहील. तो एक दिवशी मला फोन आला, घर दाखव रे बाबू म्हणे. मी म्हणलं लावला फोन. असं दाखवत होतं सगळं. तो मागं चुकीनं ब्लॅक लेबलच्या बाटल्या दिसल्या. बाबाजी म्हणे का जांगड कुठाया. मी म्हणलं डेकोरेशन राहते, प्रथा आहे, इट इज प्रोग्रेसिव्ह. मला का माहित माझा बाप एवढा अग्रेसिव्ह आहे. एका महिन्यानंतर मी घरी गेलो तर सेम डेकोरेशन माझ्या हॉलमध्ये दिसलं. विचारलं काय आहे. म्हणे दिवाळीचं डेकोरेशन. फॅमिली ग्रुप तर विचारूच नका. एवढे नातेवाईक मला होते, मला आजच कळलं. त्या दिवशी काकाने एक फोटो टाकला. म्हणे का बाबा हे भुसावळाचे आयुर्वेदिक डॉक्टर आहे, त्यांना COVID-19 वर औषध काढली आहे. याचा फोटो टाकला. मी रपकन ग्रुप सोडला. 2 पाय मागं घेतले. आम्हाला विचारा ना कसा डाटा वाया घालवायचा. आमच्यासारखं ऑनेस्ट कुणीच नाही. नोबडी. जाऊ द्या. मग तुम्ही सगळे ग्रुप असे सोडून टाकता. तुम्हाला वाटते लाईफ इज ॲट पीस. नाही, तुम्ही घरी बसून मस्त सूर्यवंशम एन्जॉय करत राहता. मग एका हातात राहते वांग्याची भाजी, दुसऱ्या हातात राहते गप शिरा. मग तुमच्या बेस्ट फ्रेंड त्याच्या ढुंगाले पहिलेपासून खाज असते. तो असा इनबॉक्सवर मेसेज सोडते का बाबू तू तिच्या मागं होता, तुला बॉयफ्रेंड भेटला. मग तुमचे सगळे आतडे झंझा होते. आणि हे वाला बोट जेव्हा एखाद्या दाराच्या मधात आल्यानंतर जे वेदना होते ना, तशा वेदना तुमच्या अंगात होते. आता वेळ झाली आपल्या नेक्स्ट सेगमेंटची, ज्याचं नाव आहे घेणं न देणं कंदी लावून येणं. आज मी ज्या फॅक्टवर बोलणार आहे हे ऐकून तुमचं डोकं भन्नावून जाईल, झंझणा येऊन जाईल तुमच्या पायात.
आज मी बोलणार आहे वूड पेकर बद्दल. किती बॅक पॅपर सारखं वाटलं तरी हा पक्षी उगाच अपेक्षा वाढून वूड पेकरले मराठीत म्हणते सुतार पक्षी आणि विदर्भी मराठीत म्हणते हो चालला काळा पिवळा पक्षी. अबे हे कोकिळाचा आवाज आहे ना. हा सुतार पक्षी दिवसभर झाडावर बसून धोका पाडत राहते. डोंट बी लाईक वूड पेकर, उसकी चोच से बडी करो अपनी सोच. आणि मागच्या गल्लीतल्या पूजाच्या मागे लागणारा मी तोच. दुसरं फॅक्ट, माणसाचं सगळ्यात मोठं वर्किंग ऑर्गॅन आहे हार्ट. ते वेगळं आहे. ऑक्टोपसले देवानं 3 हार्ट दिल्या. का गरज होती? ज्याले गरज आहे त्याला ते एकच दिला. एवढे इमोशन बाहेर चालले ना. तुले का गरज आहे? तू तर सिंगल आहे. हो, तर ऑक्टोपसले का 3 लग्न होणार होते त्याचे 3 हार्ट दिले. आता खूप झाला तमाशा, खूप नाचवली बिपाशा. मी जातो आणि ती ब्रेक घेऊन येतो. मी इथंच थांबा. Yes, baby. Yeah. Naughty Please, boy. please show. Wait now, baby. Baby? Hello? Can you see? Baby? Hello? Hello? Baby, I can't see you, baby. फोन खराब झाला तुला आईल नाव सांगितलं. मले तुम्हा सगळ्याचं अभिवादन करायचं आहे. अभिनंदन राहते ते. बाई तुझ्या नादीच नाही लागत. प्लीज कॉल शिल्पा. Calling शिल्पा. आता वेळ झाली आपल्या नेक्स्ट सेगमेंटची, ज्याचं नाव आहे लव लवर त्याची लफडे. पहिली ट्वीट आहे गच्च गचर 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 हू हा याची. गच्च गचरचं असं म्हणणं आहे का बाबा पहिले मला प्रेमा आवडत होती पण तिने कधीच भावना दिला. आता मला हेमा आवडायला लागली. पण कालच प्रेमा येऊन मला प्रपोज करून गेली. आता 2 पोट्ट्या कशा फिरव बाबू. मी घरी येऊन तुला स्वतः पुष्पगुच्छ देईन. 2 पोट्ट्याने तुला यायला तू म्हटलं आणि मला ती मेथड ऐकूची आहे. डबल डेटिंग करणं एक तर कायद्यानं गुन्हा आहे. ठीक आहे, तू त्या दुसऱ्या गोष्टीला नाही म्हण, नाहीतर मी फेसबुकवर मेसेज करतो काही. पोरींना आय लव्ह यू म्हटलं ना, हॉटेल बुक कर. सांगतो घरी. तिथं तोंड कुचाकले. हॉटेल बुक कर. 2 स्टोरीचं हॉटेल पाय. वर व्हेज खाली नॉन व्हेज. 9 वाजता डिनरले जाय. मस्त तू काही खुश. वाच पुढच्या. सेकंड ट्वीट आहे सिंगल बॉय जॉनी सिन्स. विदेशातून आहे. तिले माहित नाही जॉनी सिन्स. माझं लग्न होतं मार्च मध्ये, पोस्टपोन झालं. माझी गर्लफ्रेंड आहे पुण्यामध्ये, मी नागपूरमध्ये खरा घोटून राहिलो. तुम्ही का करू मला कसं तरी होऊन राहिलं. बाबू तुला खूप कसं तरी होत असेल तर एक काम कर, टेस्ट कर. ते शुक्रानं काही बरोबर दिसून राहिलं. लग्नाचा प्रॉब्लेम आहे. हे मोठे एक तर पुण्यात जॉब करत असन आणि हा नागपूरच्या चौकामध्ये फकाला गोष्टी करून राहिला तर त्याचं लग्न कसं होणार आहे सांग ना मला. तुला सगळंच माहित आहे ना. मग काय तर तुला कसं माहित का बा ते जॉब करून राहिली. फिरायला किती गेली असेल ना. मग फिरायला गेली असेल तर अजूनच चांगलं आहे बाई. फिरायला गेली असेल का नाही तर FC रोड, JM रोड, चांदणी चौक सगळीकडेच अजून माल पोट्टे राहते एकदम मस्त काय. नेक्स्ट ट्वीट. तिसरी ट्वीट आहे थांब टकल्या थांब काढतो. मला बुट्टी बोळीचा बच्चन म्हणते कालच माझा ब्रेकअप झाला आहे. लॉकडाऊन मध्ये माझे सगळे केस उडाले तर मला माझ्या गर्लफ्रेंडने दाखवून द्यायचं का मी तिच्याशिवाय उपाशी राहू नाही शकत आणि केस उगवण्यासाठी कुठलं तेल लावू. बाबू आय कॅन फील यू. एक मिनिट, तुम्ही का समजता रे पोरियांले? हा, त्याचा जन्म फक्त खासाठी, स्वयंपाक करायसाठी आणि भांडे घासासाठी झालाय का? वी आर लिबरल वुमन. लिबरल राहते ते. एकाच दिवशी सगळी इंग्लिश नको बोलू. बिलकुल टेन्शन नाही घ्यायचं. एकटं बिलकुल पडायचं नाही. आत्मनिर्भर बन. या हातात तुझ्या मोठी सगळी ताकद आहे. माझ्या मामाची तेलाची फॅक्टरी आहे. 50 रुपयामधून भगू देते. ऍड्रेस ईमेल करा, घरपोच पाठवतो डिलिव्हरी. हिचाच बिझनेस करा ना मग. तुम्ही निघाले शो करून राहिलो. सगळं कॅटरिंग करा, तेल करा, जेवण करा. हो ना, मागच्या 2 एपिसोडचे पैसे तर दिलेच नाही तर आता प्रमोशन मी करू देत नाही. एक काम करा, आता वेळ झाली आहे आपल्या नेक्स्ट सेगमेंटची, ज्याचं नाव आहे दुरून पाहुणे साजरे. कसा चंद्र. सो आज आपल्या शो मध्ये आल्या विदर्भाची आन बान अन शान. मला पर्सनली खूपच मजा येऊन राहिली. शिव ठाकरे बिग बॉस सीझन 2 चे विनर आणि रोडीजचे कंटेस्टंट. शिव, वेलकम टू आवर शो ज्याचं नाव आहे कम्प्लिटली ऑनेस्ट. मी बिग बॉस नंतर रोडीज नंतर खूप इंटरव्ह्यू दिले. आता जे इंट्रोडक्शन होतं ना आपल्या भाषेत, आईच्या गावात 1 नंबर. यू नीड टू डू दिस.
काहीतरी करायला लावणं म्हणजे तू जे काही उत्तरं देशील ती कम्प्लिटली ऑनेस्ट असणार. 100%. व्हेरी गुड. लहानपणी सगळ्यात जास्त काय खाल्लंय? खडू, लेखन, साबण की आईच्या हातचा मार? ऑब्व्हियसली आईच्या मार. पहिला सेलिब्रिटी क्रश? मला माधुरी मॅम जास्ती आवडायचे. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. तुझी सगळ्यात फेवरेट आठवण कुठली आहे बिग बॉसची? एंट्री जेव्हा मी पाय ठेवला, जसा डोअर ओपन केला आणि मी पाय ठेवला आणि वर लिहिलं होतं बिग बॉस, जे मी घरी बसून टीव्हीत बघायचो. चुकून लेडीज टॉयलेट मध्ये गेलायस का कधी? हो यार, गेलोय मी मॉल मध्ये गेलोय का. शपथ सांगतो, ती गोष्ट ना मी आता पहिल्यांदा सांगतो आणि मला खूप जोरायची आली होती मॉल मध्ये. एक नंबर. तर असं असेल की आता फक्त जाऊन असं डोअर ओपन करू आणि जाईल मी. तर त्याच्यानंतर एक लेडी होती, एवढ्या जोराने ओरडली, शिट मी असा करून पळालो. लॉकडाऊन मध्ये कुठल्या हिरोईन सोबत अडकायला आवडेल? एक माझी हिरोईन आहे, लहानपणीपासून मी बघतोय तिला, माझी आई. एखादी वियर्ड गोष्ट तू केली जस्ट बिकॉज तुझ्या मित्रांनी डेअर दिलं म्हणून? कॉलेज में व्हायचे यार ते, इंजीनियरिंग जो तो रायसू नहीं लगे. कैंटीन में एक जो बड़े सीनियर की गर्लफ्रेंड है, उसको जाके कुछ बोलना था और मैं गया और बोल दिया. उसके बाद जो हुआ वो तो बहुत अलग चीज है. एखाद्याची लाईफ जगायला मिळेल तुला एका दिवसासाठी, तो कुठला तो व्यक्ती असेल? अमिताभ सर. क्या बात आहे. आता जरा ट्रिकी प्रश्नांकडे येऊया. आय नो हे सगळी लोक बाप आहेत, पण तरी आपण आपल्या फेवरेटिझम नुसार त्यांना कधी रँक नाही करू, पण फेवरेटिझम नुसार बाप ऍक्टर लोक 1 to 5 रँकिंग सांग. नाना पाटेकर, अशोक मामा, लक्ष्मीकांत बेर्डे, दादा कोंडके, निळू फुले. इथे ना नाव देणं आपण खूप लहान आहोत. नाही ऑब्व्हियसली की हे रँकिंग नाही आहे, आपल्या फेवरेट. म्हणजे तुझं लहानपण कसं गेलं, माझं एक लहानपण असतं. ऑब्व्हियसली पहिला नंबर तर लक्ष्मीकांत, लक्षा मामा, Yes. दादा कोंडके, अशोक मामा आणि नाना पाटेकर सारखी दुनियाही अलग आहे. आता बाप डायरेक्टर्स नागराज मंजुळे, केदार शिंदे, महेश मांजरेकर, संजय जाधव आणि आदित्य सरपोतदार. आता काय कर माहितीये का, सगळ्यांना बाप म्हणूया, क्योंकि मेरे को करना है काम. मेरे को पता है तो अपने दोनों को करना है काम, सब है बाप. पोस्ट बिग बॉस तू काहीतरी असा धडाकेबाज साईन केला आहेस का जे आम्हा सगळ्यांना बघायला मिळेल? मी 2 मूवी साईन केलेले आहे. जे एक आपला एक महेश सरांचाच आहे, वीर दोडले साथ जो आहे. क्या बात आहे. एक अजून मूवी आहे ज्यात खूप चांगले पाप आर्टिस्ट आहे सगळे आणि हाय बजेट मूवी आहे. क्या बात. अभी ना शुरुआत हुई है, अभी तो बहुत अपने को आगे जाना है. आता जसं आपल्या शोचं नाव आहे कम्प्लिटली ऑनेस्ट, तर एखादं खूप ऑनेस्ट कन्फेशन तुझ्याकडनं की जे खूप कमी लोकांना माहिती आहे पण तुला सांगायचं आहे. मला पर्सनली खूप इन्स्पायरिंग वाटतं ते, की जसं तू फार्मिंग करायचं अगोदर, देन तू पेपर सुद्धा वाटल्यास, खूप छोट्या छोट्या गोष्टी करून ती जी जर्नी, त्याच्याबद्दल एका वाक्यात सांग की व्हॉट इज सक्सेस अँड स्ट्रगल मीन्स टू यू. एक चीज के पीछे हात धोके पडो, ती गोष्ट मिळल्याशिवाय राहणार नाही. काही हो, कितीही मोठी गोष्ट असू दे. सो शिव, खूपच ऑनेस्ट आणि खूप क्लासिक गप्पा झाल्या, मला खूप आवडलं. इट वॉज प्लेजर हॅव्हिंग यू. थँक्यू सो मच शिव. बरं मी काय म्हणालो शिव, इंटरव्ह्यू होत राहील, सगळं करत राहू, शो बी चालला जाय चांगला. मला एवढंच विचारायचं का बाबा, जसं आता सेकंड सीझनला तू होता विदर्भाचा बरोबर, थर्ड सीझनला बी एक पोट्टा पाहिजे ना विदर्भाचा. तर तू एक काम कर, महेश सरांना फोन लाव, माय नाव सजेस्ट कर, मी जातो तिसऱ्या सीझनला येणं जिंकून येतो. काय म्हणतो? वैताग अगर मी वांगी येतो काही आपल्याच मतानं. आता मी थोडं तारीफ केली तर आपला छानपणा सुरू झालाय ना. बरं बरं ठीक आहे, माफ कर भाऊ, आपण भेटू नंतर अमरावतीला येतो. तो पोपटे हो, आताच्या सेगमेंटमध्ये विदर्भाचे वर्ल्ड फेमस आणि सगळ्यात मोठे छक्के क्रिकेटर म्हणजेच छक्के मारणारे क्रिकेटर येणार आहे. त्याचं नाव आहे क्रिस. हे क्रिसले फोन लाव रे. वापस या, इंटरव्ह्यू राहिला आहे. वेलकम सर टू आवर शो, ज्याचं नाव आहे, झालं ते लाईट लाव, मला भीती वाटून राहिली. वेलकम सर. आय लव्ह यू गाईज अँड गाईज. गर्ल्स अँड गाईज. सर तुमच्या दातात काही अडकलाय का? लवकर. तू मशीन मा हातान लवकर. इट्स ऑनर टू बी ऑन युअर शो.
थँक्यू सर, इट्स आवर प्लेजर. मी तर ऍक्टिव्हानं आलो ना. आम्ही सगळेच तुमचे खूप मोठे फॅन आहोत. म्हणजे मी तुमच्या प्रत्येक मॅच पाहिला आणि हे शॉट सगळे शॉट पाहिले. बाबा एवढे लंबे शॉट कसे मारतात? मला वाटण शेगाव बचोरी नाही आजवरी जे मी इकडे कॅमेरा. त्या माग जे ऊर्जा होती तवी पोहे आणि विषे टमाटे. मला सुगम संगीताचा आवडत दिसते, तर तुमचा फेवरेट म्युझिक डायरेक्टर आणि गाणं कोणतं आहे? हिमेश रेशमिया. मला माहिती आहे, मला 4 ओळी मानाची आहे. 4 वेळाच करतो मी एखाद दिवशी. वा, अगदी सुगम संगीताचा प्रोग्रामच आहे जणू काही. कुठे गेले तुम्ही? भांडे राहिले नाही इकडे तुमचे? इकडे तिकडे फिरत राहा, ढोकल्यावर मारीन ना असं. तांत्रिक गडबडीमुळे सरांचा फोन आलाय, मी जातो तिकडं. मोठे हो, रपकन एपिसोड सुरू झाला आणि गपकन संपला. आज बी खूप मजा आली. परत भेटू नेक्स्ट एपिसोड मध्ये. बाय. हा आई, हा अहो घेऊन येतो ना. अर्धा डझन अंडे, दूध अर्धा लिटर आणि कांदे ना. ठीक आहे. अरे बाबू, 100 रुपये दे बरं, जरसक घरचं काम देतो तुला वापस उद्या. Completely honest.